आज व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट स्वतःला आवरण्यापासून करते आहे. सो सकाळी उठल्याबरोबर मी आधी 2-5 मिनिटाचा जो काही माझा स्किन केअर रुटीन असतो ना, तो फॉलो करत असते. सो खूप जास्त मेकअप नाही, खूप जास्त लक्झरीज प्रॉडक्ट नाही. सो छोटा-मोठा मॉइश्चरायझर आणि थोडंसं लिप बाम हेच माझं स्किन केअर आहे, जे मी डेली डे आणि नाईटला फॉलो करत असते. सो सकाळी उठून हे सगळं आवरून घेतलं, की दिवसभर अगदी निवांत असतो आपण आणि याला सेल्फिशपणा नाही तर सेल्फ केअर म्हणतात. कारण थंडी खूप आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये स्वतःची स्किनची काळजी घेणं खूपच जास्त गरजेचं आहे. जसं मी कालच्याही म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की स्वतःची काळजी आणि स्वतःच्या मनाला जपलंच पाहिजे आणि एक हाऊसवाईफ म्हणून म्हणजे मला तरी असं वाटतं, की स्वतःसाठी थोडं तरी वेळ काढलं पाहिजे. त्यानंतर आज अंघोळ झाली होती म्हणून मी इथे मस्त हेअर वगैरे छान बांधून घेतलेले आहे आणि आज थोडंसं मला कामाचा कंटाळा येत होता. कामामध्ये उत्साह येण्यासाठी मी अधेमध्ये आहे ना म्हणजे असं एक माझी हॅबिट आहे जे मी फॉलो करत असते. ती म्हणजे एक छानशी कुर्ती किंवा छानसा ड्रेस घालून मी स्वतःला फ्रेश फील जे आहे ते करून घेते. सो ही कुर्ती नवीनच होती. म्हटलं चला आज कामामध्ये उत्साह येण्यासाठी ही घालून घेतली. हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. सो व्हिडिओची सुरुवात तर ऑलरेडी मी केलेली आहे. त्यानंतर आज आहे ना मला थोडंसं लिव्हिंग रूम क्लीन करायची होती, कारण इतका जास्त खराब झालेला आहे ना. म्हणजे शक्यतो होते असं की या रूममध्ये जे आहे ना म्हणजे टी व्ही बंद असल्यामुळे कुणीच राहत नाही. म्हणजे मुलंसुद्धा अक्षरशः या रूममध्ये बसत नाही. फक्त त्यांना लॅपटॉप बघायचं असलं की मग ते लॅपटॉप बघतात. सो म्हणजे मी असं ठरवून ठेवलेलं आहे, रोजचा अर्धा तास तरी मी दोघांना अर्धा अर्धा तास लॅपटॉप देणार. कारण टी व्ही नाही आहे त्यामुळे मुलांनाही बोर होते आणि सतत तर मी त्यांच्यासोबत खेळू नाही शकत. त्यामुळे मग अर्धा अर्धा तासाचा आम्ही असं म्हणजे बॉन्ड तयार केलेला आहे, की अर्धा तास वेदांत बघणार आणि अर्धा तास चिऊ बघणार. सो त्यामुळे रात्री चिऊ इथे लॅपटॉप बघत होती. सो अक्षरशः तो लॅपटॉपची जागा तर ती आहे, पण तिथून तो डायरेक्ट इथेच येत असतो. सो चला मी नवीन सोफा कवर आणलेला आहे आणि तोच मला आज चेंज करायचं होतं. कुशन कवरसुद्धा आणलेले आहेत. सो चलो आता इथून डायरेक्ट व्हॉइस ओव्हर करते. चला. झालं असं की सोफा कवर तर खूप दिवसापासून माझ्याकडे आणून होतं, पण मला असं वाटत होतं की चला छोटे मुलं आहेत, सोफा खूप म्हणजे खराब करतात कवर आणि मग आपल्या हाऊसवाईफची एक थिंकिंग असते, एखादी नवीन वस्तू असली की मग त्याला आपण वर्षानुवर्षभर असं अलमारीमध्ये म्हणजे असं डेकोरेट करू करू ठेवतो, की नाही कोणी म्हणजे पाहुणे आल्यावरच आपण हा काढूया बाहेर किंवा कोणत्या स्पेशल म्हणजे डेलाच फक्त सोफा कवर असं छान नवीन कवर टाकलं पाहिजे. आणि माझी थिंकिंग अशीच काही आहे. म्हणजे मी बऱ्याच वस्तू ना अशा अलमारीमध्ये म्हणा किंवा बेडच्या स्टोरेजमध्ये मी असं म्हणजे कोंबून ठेवते, जेणेकरून म्हणजे कोणी आले आपल्या घरी तर त्या दिवशी टाकायला बरं पडतं. म्हणून मग मी खूप दिवसापासून तो सोफा कवर टाकते पण याच विचाराने काही टाकत नव्हती. जाऊ दे ना, आहे ना आता घरी आपल्याकडे कुणी येणारच नाही. सो जुनाही असेल तरी चांगला आहे म्हणून त्यालाच वापरूया, म्हणून मी त्यालाच वर्षानुवर्षापासून वापरत होती. म्हटलं आज मनावर घेतलं नाही, आता आज काही झालं तरी सोफा कवर चेंज करून घेते. त्याआधी म्हटलं सोफ्याची डस्टिंग करून घेते. सो माझ्याकडे हा ब्रश आहे जो मला खरंच खूपच कामात येत असतो. याच्या साहाय्याने मी सगळं सोफा जे आहे ना झटकून घेतली. म्हणजे त्याच्यावर जे काही धूळ केस म्हणजे बऱ्यापैकी खूप डस्ट असते आमच्याकडे, कारण बाजूलाच बिल्डिंगचं काम सुरू आहे आणि प्रचंड धूळ येत असते. त्यामुळे मला सतत असं आवरावर करावं लागते. त्यामुळे मी असे काही डस्टिंग ब्रश बोलवून ठेवलेले आहे. त्यानंतर म्हटलं चला मोठा सोफा मी पूर्ण डस्ट करून घेतला, आता हा सुद्धा मी करून घेते. ॲक्च्युली होते काय ना, खूप मोठे मोठे सोफे आहेत आणि एवढे सोफे म्हणजे समोर असं सरकवून क्लीन करणं रोज तर शक्यच होत नाही. आणि मी खरं सांगते आहे, रोज रोज हे काम माझ्याने काही होतच नाही. कारण घरातील 2 मुलं, त्यातल्या स्वयंपाक, बाकीचे कामं, भरपूर गोष्टी असतात. माझं पूर्ण बिझी शेड्यूल असते. त्यामुळे आठवड्यातून 1 दिवस मी अशी डस्टिंग जी आहे ती घरात करत असते. आणि इथे आम्ही लिव्हिंग रूममध्ये जे आहे ना असं कोपऱ्यामध्ये एक काच लावलेला आहे, ज्यामध्ये मी काही अशा शोकेसच्या वस्तू ठेवलेल्या आहे, जसं आर्टिफिशियल प्लांट्स आणि अशा जे काही छोट्या मोठ्या वस्तू असतात ते शक्यतो इथेच येत असतात. आणि माझं असं होते की क्लिनिंगमध्ये ना मला हा कोपरा क्लीन करायचं लक्षातच राहत नाही. म्हणजे ते म्हणतात ना, आपण घरात कितीही क्लिनिंग केली तरी कुठला ना कुठला कोपरा आपल्या हातातून सुटतो. तसंच हा कोपरा आहे जो माझ्या हाताने नेहमीच सुटून जात असतो. पण म्हटलं चला आता लिव्हिंग रूमसोबत याची सुद्धा क्लिनिंग करून घेते. तसं तर खूप जास्त डस्ट नव्हती, कारण हा खूप कोपऱ्यात आहे, यामुळे यावर तेवढी काही डस्ट बसत नाही. म्हणून मी एका कापडानेच पूर्ण असं डस्टिंग करून घेतलं. जे काही धूळ वगैरे असेल तर ती पूर्ण अशी छान पुसून होते, म्हणून मी हे पुसून
पुसून घेतलं. त्यानंतर लगे ह्या टी व्हीसुद्धा म्हणजे असं छान चकचक करून घेते म्हटलं, तर कॉलिन थोडंसं लावून घेतलं टी व्हीला आणि एका मायक्रोसॉफ्ट फायबर जो असतो ना त्याच्याने मी हे पुसून काढते, ज्यामुळे स्क्रॅचेस वगैरे टी व्हीला येत नाही आणि अगदी स्मूथली म्हणजे पुसून होतं. सो मला अशी सवय आहे. स्विच बोर्डसुद्धा मी पुसून घेते. म्हणजे रेंटेड घर असलं तरी ना अशी क्लिनिंग आपण स्वतःसाठी केली पाहिजे, कारण घरामध्ये सगळीकडे छान असं व्यवस्थित क्लीन असलं ना तर मग निगेटिव्ह एनर्जी घरात येणार नाही आणि आपलं वातावरण घरातलं खूप पॉझिटिव्ह असते. म्हणजे तुम्ही बघा ना, एक जरी कोपरा आपण छान नीटनेटकं ठेवलं ना तर इतकं पॉझिटिव्ह फ्रेश फिलिंग देतो ना. सो मला असं वाटते की कुणासाठी नाही, पण आपण स्वतःसाठी केलीच पाहिजे. त्यानंतर वेदांचं असं असते की तो थोडा छोटा असल्यामुळे त्याचे प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक ना एक टॉईज जे आहे ते मिळतच असतात आणि आमच्याकडे बंदूक, गाडी प्रचंड आहेत, कारण आम्हाला गाडी आणि बंदूक प्रचंड आवडते. सो हे इन्व्हर्टरसाठी आम्ही बॉक्स तयार करून घेतला होता. सो यावरच भरपूर त्याचे टॉईज असतात. सो ते सगळे टॉईज काढून घेतले आणि इथे मी छान असं थोडंसं डेकोरेटसाठी नाही का पियानो ठेवलेला आहे, जो खरंच मला तरी खूपच आवडते. सो सॉरी, पियानो नाही, तो गिटार आहे. सो इथे गिटार ठेवलेला आहे आणि एक आर्टिफिशियल प्लांटर ठेवलेला आहे. स्विच बोर्ड वगैरे पुसून घेतलं, बऱ्यापैकी पूर्ण रूम क्लीन करून घेतलं, झाडून घेतलं. आता म्हटलं चला सोफा कवर यावर टाकून घेते. आणि मला म्हणजे रोजचं माझं असंच असते, घरातला एक कोपरा म्हणजे मी क्लिनिंग करत असते, जे मला फार आवडतं. सो म्हटलं आता या क्लिनिंगसोबत तुमच्यासोबतही थोड्या वेळ गप्पा मारूया, म्हणून मी इथे म्हणजे व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. म्हणजे होतं काय ना, माझ्याबद्दल तरी अशी फिलिंग्स म्हणजे माझ्या नातेवाईकामध्ये, माझ्या माझ्या घरामध्ये आणि माझ्या समाजामध्ये अशी झाली म्हणजे पसरली आहे की घरीच तर राहते, हिला कामच कोणते, हाऊसवाईफच आहे. आणि याचं कुठेतरी मला खूपच म्हणजे मेंटली म्हणजे त्रास होत होता की मी घरामध्ये सगळंच करते, असं नाही की मी काही करत नाही. 2 मुलं, घरातील काम हे काही सोपी गोष्ट नाही आहे आणि ही फिलिंग्स एक हाऊसवाईफ समजूच शकते. सो नातेवाईकाचं अशा काही गोष्टी माझ्या डोक्यात म्हणजे आल्या की मला मेंटली मी डिस्टर्ब होऊन जायची आणि मग मला खूप डिप्रेस असं फील होत होतं. म्हणून मी जे आहे ना व्हिडिओद्वारे माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. सो ही छोटी सुरुवात आहे. मला माहिती नाही मी इथे किती सक्सेस होणार आहे आणि किती नाही. फक्त मी रोजच्या माझ्या जे काही भावना असतात ना तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे. कुठेतरी मी म्हणजे मनावर असं घेतलं आहे की चला आपण स्वतःला म्हणजे कुठेतरी स्वतःचं अस्तित्व घडवूया किंवा आपण घरात राहूनही खूप काही असं करू शकतो. हे म्हणजे त्या लोकांना दाखवायचं आहे मला, जे लोकं खूप म्हणजे माझ्याबद्दल निगेटिव्ह बोलतात. कारण कसं आहे ना, म्हणजे माझी तरी लाईफ अशी आहे की मी घरापासून दूर राहते, नातेवाईकापासून दूर राहते. माझ्या हसबँडची ट्रान्सफर खूप दूर आहे, त्यामुळे लोकांना असं वाटते की नवरा ड्युटीवर आहे, त्यामुळे ही खूप ऐश करत असेल, खूप म्हणजे हिची मज्जा आहे, म्हणजे हिला घरात काहीच कामं करावे लागत नाही. सो हा गैरसमज त्यांचा मला कुठून तरी दूर करायचं होतं, म्हणून मी यूट्यूब जे आहे ते स्टार्ट केलेलं आहे. सध्या तरी मी कुणालाही सांगितलेलं नाही की माझं यूट्यूब चॅनल आहे आणि मी ते सांगणारही नाही. जोपर्यंत मला यूट्यूबवर सक्सेस मिळत नाही तोपर्यंत मी हा चॅनल कोणासोबतही शेअर केलेला नाही. फक्त मला माहिती आहे आणि माझ्या मुलीला माहिती आहे. बाकी माझ्या हसबँडना देखील मी म्हणजे असं म्हणजे तेवढं ते पण खूप जास्त इंटरेस्ट घेत नाही. त्यांना असं वाटते की तुला जे करायचं आहे ते तू कर. सो त्यांना पण मी सध्या काही सांगितलं नाही की मी यूट्यूब वगैरे करते आहे म्हणून. फक्त मला तुमचा सपोर्ट हवा. सो तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच करू शकत नाही, कारण माझे खूप छोटे स्वप्न आहेत. पण एक अशी जिद्द आहे मनामध्ये की कुठेतरी मी माझं अस्तित्व घडवू शकते, म्हणून मी हा नवीन प्रयत्न जो आहे तो करते आहे. सो आय होप तुम्ही माझ्या भावना समजू शकाल आणि मला सपोर्ट कराल. सो हे सगळं करता करता पूर्ण छान मी हा लिव्हिंग रूम चकाचक करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजे घरात छोटासा बदल पण इतका आनंद देऊन जातो ना, म्हणजे मला तरी खूप जास्त आनंद होते असे छोटे मोठे बदल्स केल्यानंतर. सो हे कुशन कवर मी या सोफ्या कवर जे आहे ना कॉन्ट्रास्टमध्ये घेतलेले आहेत, कारण सेम कलर घेतलं असतं तर तेवढा असा लूक आला नसता. सो माझ्या तरी मते मला हा लूक खूप जास्त आवडला. तुम्हाला कसं वाटलं या सोफा कवरचा लूक आणि कुशन कवरचं मला कमेंटमध्ये कळवाल. त्यानंतर तुम्ही लिव्हिंग रूम बघू शकता, अगदी कोपऱ्यान कोपरा असा चकचक करून घेतलेला आहे आणि खरंच आज तरी माझा हा लिव्हिंग रूम खूप छान दिसती आहे आणि मला असं मनामध्ये होत होतं की कोणीतरी यावं माझ्या घरी. म्हणजे नेहमी असं काय होते ना, जेव्हा थोडंसं रूम अस्ताव्यस्त असलं की तेव्हाच कोणी ना कोणी घरात येऊन जाते, तेव्हा आपल्याला फार पश्चाताप होतो की अरे यार थोडंसं
थोडंसं क्लीन करायला पाहिजे होतं किंवा सांगून आले असते तर बरं झालं असतं, मी थोडंसं आवरलं असतं. सो आज इतकं छान आवरलं आहे पण कुणीच माझ्याकडे आलेलं नाही. त्यानंतर मला व्हिडिओ एडिटिंगचे कामं होते म्हणून पूर्ण दिवस त्यामध्येच घालवला आणि सायंकाळी मी ते चिवडा बनवायला घेतली आहे. सो डीमार्टमधून पोहे आणले होते. म्हटलं आता हे किती दिवस असंच ठेवायचं, म्हणून चला आज याचा नंबर लावून घेऊया. आधी तर पोह्यामध्ये तर असं तर काही होतच नाही, छान क्लीनच होते, पण तरी पण मी चाळणीने चाळून घेतले. जसं हिवाळा सुरू आहे, हिवाळ्यामध्ये पूर्ण पोहे खूप असे चामट झालेले असतात म्हणून यांना थोडंसं ऑइल टाकून जे आहे ना मी अशी छान फ्राय करून घेतली आहे. म्हणजे छान थोडंसं क्रिस्पी चिवडा बनतो याने. आणि तुम्हालाही काही चिवडा वगैरे बनवायचा असेल तर तुम्ही ही टिप्स नक्कीच फॉलो करा. छान थोडंसं तेलात भाजून घ्यायचे पोहे, म्हणजे छान क्रिस्पी होऊन जातात. त्यानंतर व्हिडिओमध्ये बघितले होते की चाळणीमध्ये शेंगदाणे टाकले की छान तळून जातात, पण तसं काही झालंच नव्हतं कारण माझ्या कढईमध्ये तेल कमी होता. सो हा तर फंडा मला जमलंच नाही, म्हणून मी डायरेक्ट शेंगदाणे जे आहे तेलात टाकून दिले आणि असं तळून घेतले. सो ही चाळणी पण माझ्याने काही जमत नव्हती तेवढी, म्हणून मी परत दुसरी चाळणी घेतली. सो यामध्ये परत एकदा एक्सपेरिमेंट करून घेतलं. म्हणजे मला तरी असं वाटते की प्रयत्न एवढे करायचे की सक्सेस नक्कीच मिळणार असं जोश स्वतःमध्ये राहिला तर मग कोणतीही गोष्ट जी आहे ते म्हणजे इम्पॉसिबल नाही तर पॉसिबल होतेच होते. म्हणून माझे हे प्रयत्न छोट्या-छोट्या कामांमध्ये सुद्धा हे प्रयत्न सुरू असतात. सो क्रिस्पी होण्यासाठी चिवडा जे आहे मी इथे थोडंसं मका पोहा जे असतं ना ते सुद्धा तळून म्हणजे घालते म्हटलं. सो ते तळून घेतलं आणि घरामध्ये काहीतरी चटपट बनत आहे आणि वेदांत नाही येणार असं तर काही होणारच नाही. सो त्याला असं वाटते की मम्मा काहीतरी बनवते आहे, मग आपणही इथेच बसूया, म्हणून मस्त काउंटर टॉपवर बसून जो आहे तो मका पोहा एन्जॉय करत आहे. तोपर्यंत म्हटलं चला आपण छान चिवड्याची फोडणीसुद्धा इथे तयार करून घेऊया. मस्त कांदा, मिरची, कढीपत्ता, त्यानंतर थोडंसं धनं, जिरं आणि लसूणचा पेस्ट टाकून मी इथे फोडणी तयार करून घेतली. त्यामध्ये सुके मसालेसुद्धा टाकले, चिवडा सॉरी तिखट, मीठ आणि हे सगळं मिक्स करून इथे मी झणझणीत असा चिवडा जे आहे बनवून घेतलेला आहे. सो आज दिवसामध्ये भरपूर कामं झाले होते आणि माझ्याही डोक्यात असं फिरत होतं की स्वयंपाकही आपल्याला करायचा आहे, म्हणून इथे खूप फास्टमध्ये मी जे आहे ते चिवडा बनवून घेतली आहे आणि अशा पद्धतीने ही चिवड्याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. सो कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आय नो मला बोलण्यात थोडं काही मिस्टेक होत असतील तर नक्कीच मला समजून घ्या आणि तुमचा असा सपोर्ट मला असू द्या. सो आता या चिवड्यासोबत हा झालेला पसारा देखील मी आवरून घेते. त्यानंतर हे मका पोहा छान चिवडा थंड झाल्यानंतर ते सुद्धा ॲड करते आणि माझा व्हिडिओ देखील इथेच संपवते. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय एव्हरीवन. स्वतःची काळजी घ्या.